बाळांनो, आजपासून तुम्हाला जिओमेट्रीचं पुढलं प्रकरण ट्रिग्नोमेट्री शिकवतोय. व्यवस्थित लक्ष ठेवायचं. पहिल्यापासून संपूर्ण फॉर्म्युला पाठ करून व्यवस्थित घेतो. ट्रिग्नोमेट्री रिव्हिजन चालू आहे बाळांनो आपल्याला. इन ट्रायंगल ABC इज अ राईट अँगल्ड ट्रायंगल. हा राईट अँगल्ड ट्रायंगल दिला आणि तुम्हाला सांगितलं बाळांनो साइन थीटा इज इक्वल टू. साइन थीटा म्हटलं की थीटावर बसायचं आतल्या बाजूला आणि साइन साइन मीन्स अपोजिट साइड बाय हायपोटेनियस. हे पाठ असलं पाहिजे. साइन मीन्स अपोजिट साइड बाय हायपोटेनियस. थीटावर बसलं साइन. साइन मीन्स अपोजिट साइड बाय हायपोटेनियस म्हणजेच BC अपॉन AC. BC अपॉन AC. कॉसिक थीटा इज इक्वल टू. आता कॉसिक म्हणजे काय तर उलटा. कॉसिक मीन्स हायपोटेनियस बाय अपोजिट साइड. हायपोटेनियस कोणता आला? AC अपॉन BC. AC अपॉन BC. नंतर कॉस थीटा. थीटावर बसलं कॉस. कॉस मीन्स ॲडजेसेंट साइड बाय हायपोटेनियस. आणि सेक विचारला की हायपोटेनियस बाय ॲडजेसेंट साइड घ्यायचं. मग आता आपण कॉस घेतला. कॉस मीन्स ॲडजेसेंट साइड बाय हायपोटेनियस AB अपॉन AC. AB अपॉन AC ॲडजेसेंट साइड बाय हायपोटेनियस. सेक थीटा याचीच उलटी किंमत केली की सेक मिळतो आपल्याला बाळांनो. मग सेक थीटा इज इक्वल टू काय असणार? हायपोटेनियस बाय ॲडजेसेंट साइड. तीच किंमत हायपोटेनियस बाय ॲडजेसेंट साइड AC अपॉन AB. टॅन थीटा इज इक्वल टू. टॅन थीटा म्हटलं की टॅनवर थीटावर बसलं टॅन. टॅन मीन्स अपोजिट साइड बाय ॲडजेसेंट साइड. अपोजिट साइड कोणती आली? BC अपॉन AB. BC अपॉन AB. आणि टॅनची उलटी किंमत केली की क्वाट मिळतो बाळा. म्हणजे क्वाट म्हणजे काय असणार आहे? ॲडजेसेंट साइड बाय अपोजिट साइड AB अपॉन BC. AB अपॉन BC. आता एक फॉर्म्युला दिलेला आहे बा. व्यवस्थित लक्ष ठेवायचं. याचा वारंवार तुम्हाला उपयोग करून मी देतोयच. साइन, कॉस, टॅन, क्वाट, सेक, कॉसिक. साइन लिहिल्यानंतर ह्या बाजूला कॉसच आला पाहिजे. कॉसच्या पुढे टॅन आला पाहिजे. टॅनच्या बरोबर खाली क्वाट आला पाहिजे. क्वाटच्या अलीकडे सेक आला पाहिजे. कॉसच्या खाली सेक. अरे सेकच्या अलीकडे कॉसिक. साइनच्या बरोबर खाली कॉसिक आला पाहिजे. आता इथं फॉर्म्युला तुम्हाला किती होतात बा? साइन थीटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा. कॉस थीटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थीटा. टॅन थीटा इज इक्वल टू कॉट 90 मायनस थीटा. कॉट थीटा इज इक्वल टू टॅन 90 मायनस थीटा. सेक थीटा इज इक्वल टू कॉसिक 90 मायनस थीटा. कॉसिक थीटा इज इक्वल टू सेक 90 मायनस थीटा. हे 6 फॉर्म्युला झालं. त्याच्या आधी पण रेशो कोणता आहे बघा? साइन इज इक्वल टू अपोजिट साइड बाय हायपोटेनियस. कॉस इज इक्वल टू ॲडजेसेंट साइड बाय हायपोटेनियस. टॅन इज इक्वल टू अपोजिट साइड बाय ॲडजेसेंट साइड. क्वाट इज इक्वल टू ॲडजेसेंट साइड बाय अपोजिट साइड. सेक इज इक्वल टू हायपोटेनियस बाय ॲडजेसेंट साइड. आणि कॉसिक इज इक्वल टू हायपोटेनियस बाय अपोजिट साइड. हे झालं 6 रेशो. आता त्याच्यातील फॉर्म्युला तुम्हाला काढून देतो बा. साइन इंटू कॉसिक इज इक्वल टू 1. कॉस इंटू सेक इज इक्वल टू 1. टॅन इंटू क्वाट इज इक्वल टू 1. वन्स मोर. साइन इंटू कॉसिक इज इक्वल टू 1. साइन इज इक्वल टू 1 अपॉन कॉसिक. कॉसिक इज इक्वल टू 1 अपॉन साइन. कॉस इंटू सेक इज इक्वल टू 1. सेक इज इक्वल टू 1 बाय कॉस. कॉस इज इक्वल टू 1 बाय सेक. टॅन इंटू क्वाट इज इक्वल टू 1. टॅन इज इक्वल टू 1 बाय क्वाट. क्वाट इज इक्वल टू 1 बाय टॅन. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता इथून इकडे जायचं आहे तिरकं. सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. आता हे तिरकं जे आहे ते ह्या बाजूला घेतलेलं आहे. सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इथं घेतलेलं आहे. हे मार्किंग केलेलं आहे.
आणि इथं कॉसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. कॉसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. नंतर साइन बाय कॉस इज इक्वल टू टॅन आणि कॉस बाय साइन इज इक्वल टू कॉट. हे फॉर्म्युला तुम्हाला वारंवार आणि मी सांगत जातो बाळांनो.